इलेक्शनला प्रभाग क्रमांक 14 मीरा भाईंदरमधनं उभे आहोत. जनतेला काय अपील करू इच्छिते? जनतेला अपील आम्ही हेच करणार, जसं बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी एकत्र आणण्यासाठी संविधान दिलं, आपले अधिकार आपल्याला दिलेत. त्यामुळे आज संविधानाच्या नावाखाली आम्ही आज सर्वांना सांगतो की बाबासाहेबांच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना इलेक्शनमध्ये वोट करून, गॅस सिलेंडरला वोट करून जिंकून द्या. महिला आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करण्याचा उपाय? बघा, महिला ज्या आहेत, आपल्या बऱ्याचशा महिला वर्किंगही आहेत, पण काही महिला आपल्या घरून कामं करतात. त्यासाठी गृहउद्योग आम्ही चालू करायचं आमचं प्लॅन रेडी आहे. त्यांच्यासाठी गृहउद्योग, ज्या महिला बाहेर कामासाठी जातात त्यांच्यासाठी ट्रान्सपोर्टची व्यवस्था आम्ही करून देणार आहोत. कारण आपल्याकडे ट्रान्सपोर्टचा खूप इश्यू आहे. टोलनाका आपण बघता किती प्रॉब्लेम आहेत, तर त्यासाठी ट्रान्सपोर्टचाही आम्ही मार्ग एक काढलेला आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये 95 या ठिकाणी प्रभाग असताना तुम्ही 14 नंबरच का निवडला, त्याचं नेमकं कारण काय? सर्वात मागे राहिलेला प्रभाग आहे हा, सर्वात जास्त मागे राहिलेला. महानगरपालिकेच्या आमच्या महापौर मॅडम याच प्रभागातल्या आहेत, तरी देखील हा प्रभाग अजूनही मागार आहे. मागारच म्हणजे ज्या वस्त्यांमध्ये मी फिरते करते, आतापर्यंत ज्या वस्त्यांमध्ये मी काम केलं आहे त्यांची व्यथा बघून, त्यांचा त्रास बघून त्या लोकांनीच आम्हाला नगरसेवक उभा केलेला आहे. जनतेला शेवटचं अपील काय करणार तुम्ही निवडून येण्यासाठी? निवडून येण्यासाठी आज तुम्ही मला या पदासाठी पुढे केलेला आहे. आमची अपेक्षा राहील की तुम्ही आम्हाला वोट करून जिंकून द्याल आणि आम्ही अशी जी आज समाजसेवा तुमच्या समोर करतोय, सत्तेत येऊन याही प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने तुमच्यासाठी काम करू. मॅडम, तुम्ही एक महिला आहे आणि तुमच्या वॉर्डामध्ये भरपूर महिलांची संख्या आहे. तुम्ही महिलांसाठी काय सांगणार आहे? सर्वात प्रथम तर आपला जो स्लम एरिया आहे किंवा आपला मेन एरिया आहे, तिथे तर सर्वात पहिलं महिलांच्या सुरक्षेचा विचार केला जातोय आमच्याकडनं की CCTV फुटेज लावणं फार गरजेचं आहे. कारण रस्त्यावरनं चालताना नाले लाईट्स नाही आहेत, आपल्याकडे स्ट्रीट लाईट नाही आहेत. महिलांकडे शिक्षणाचा त्यांच्याकडे आधार नाही आहे. म्युन्सिपाल्टी शाळा बघितल्या आम्ही, त्या म्युन्सिपाल्टी शाळांसाठी काम केलं, तेव्हा जाऊन त्या शाळा व्यवस्थित झालेल्या आहेत. महिलांसाठी सर्वात महत्त्वाची सुरक्षा आहे, त्यांचं शिक्षण आहे आणि रोजगार आहे. या 3 गोष्टींवरती आम्ही, आणि महत्त्वाचं आरोग्य केंद्र ठिकठिकाणी उभे केलेत कंटेनर, पण चालू नाही केलेले आहेत. आपल्याला एखादी गरोदर महिला असेल तर तिला जावं लागतं इंदिरा गांधी हॉस्पिटल किंवा टेम्बो हॉस्पिटल, पण आपल्या परिसरात एकही डिलेवरी वॉर्ड नाही आहेत. त्याच्यामुळे त्या महिलांसाठी आम्ही हे काम इलेक्शनला उभे राहिलेलं आहोत. मॅडम, आता तुमचे ते प्रचार सभा आहे त्याच्यामध्ये भरपूर युवा दिसतोय, तर युवासाठी काय तुम्ही सांगणार आहे? युवांसाठी आम्ही रोजगार निर्मिती करत आहोत. गव्हर्नमेंटमध्ये आता जेवढं आम्ही बघतोय की गव्हर्नमेंटमध्ये बाहेरची लोक